अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर आज परम प्रयोजन म्हणजे आपण रक्षाबंधनानिमित्त 16 ठेवतो. बरं, या जगामध्ये या एका वर्षामध्ये जवळपास 50 सण येत असतात, बरोबर? मोजले नाहीत पण अंदाजे धरा 50 सण आपण साजरे करतो. ऐका बरं माता मावल्या, ऐका, 50 सण आपण साजरे करतो. पण या जगातल्या सर्व सणापैकी सर्वात पवित्र सण कोणता असेल तो आजचा रक्षाबंधन आहे. कारण रक्षाबंधन सण कुणाचा आहे सांगता येईल का? बहीण भावाचा, बरोबर? आता बैल पोळा म्हणलं की बैलाचा असतो, तसं बहीण भावाचा रक्षाबंधनाचा सण. पण ऐका बरं, या जगामध्ये जेवढे सण आहेत त्या सर्व सणापैकी सर्वात पवित्र सण कोणता असेल तो आजचा रक्षाबंधन आहे. याचा विको बंद करा थोडा बरं. रक्षाबंधन, आता रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण आहे. बहिणीचं असणारं भावावर प्रेम आणि भावाचं असणारं बहिणीवर प्रेम, हे प्रेम आजच्या दिवशी सर्वांना दिसून येतं. पण मी रक्षाबंधनच्या दिवशी असं सांगेल, जसं बहीण भावाचं प्रेम एका दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये दिसतं ना, याला रक्षाबंधन म्हणत नाही. तर बहीण भावाचं प्रेम आयुष्यभर कसं राहावं याला रक्षाबंधन म्हणतात. बरं महाराज, बहीण भाऊ या जगामध्ये एक नातं असं आहे बरं का महाराज, लक्ष देऊन माझ्याकडे ऐका. बहीण भावाचं एक नातं असं आहे, या जगामध्ये जेवढे नाते आहेत त्या सर्व नात्यापैकी सर्वात पवित्र नातं म्हणजे बहीण भावाचं आहे. एखाद्या बहिणीच्या जीवनामधून जर तिचे वडील गेले, ऐका बरं, बहीण भावाचं नातं सांगतो तुम्हाला. एखाद्या बहिणीच्या जीवनामधून जर तिचे वडील निघून गेले तर तिचा मोठा भाऊ असणारा तिच्या वडिलांच्या जागेवर असतो. आणि एखाद्या भावाची जर आई लवकर निघून गेली तर त्याच्या जीवनातली मोठी बहीण ही त्याची आई असते. कारण या जगामध्ये बहीण भावासारखं नातं या जगामध्ये कोणतंच नाही. बरं, आता पहिले बहीण सांगतो, नंतर भाऊ सांगतो. कारण लेडीज इज फर्स्ट, त्यांना जास्त आरक्षण आहे महाराज. आपल्याला अर्ध तिकीट येते, फुकट जातात. विठाला या जगामध्ये सर्वांवर प्रेम करणारं या जगामध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे महाराज घरातली मुलगी. लक्ष देऊन ऐका बरं, घरातली मुलगी, ती मुलगी जगामध्ये प्रत्येकावर प्रेम करते महाराज. प्रत्येकाचं सांगतो बरं. एक मुलगी लेक म्हणून आपल्या बापावरही प्रेम करते, तीच मुलगी लेक म्हणून आपल्या आईवरही प्रेम करते, तीच मुलगी बहीण म्हणून आपल्या भावावरही प्रेम करते, आणि लग्न झाल्याच्या नंतर तीच मुलगी पत्नी म्हणून आपल्या पतीवर सुद्धा प्रेम करते. बरोबर आहे? पटतंय तुम्हाला? जगामध्ये एक असं तत्व आहे, ती म्हणजे मुलगी, ती सर्वांवर प्रेम करते महाराज. किती प्रेम असतं मुलीचं सांगू का? लक्ष देऊन ऐका बरं का. बापाने वर्षभर कारभार कष्ट करून, आयुष्यभर हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून लाखो रुपयाची प्रॉपर्टी ज्या मुलासाठी कमावली, लक्ष देऊन ऐका बरं का. आयुष्यामध्ये हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून ज्या बापानं लाखो रुपयाची प्रॉपर्टी ज्या मुलासाठी कमावली, तो मुलगा जेवढा बापावर प्रेम करतो ना महाराज, त्याच्यापेक्षा मुलगी हजारो पट जास्त बापावर प्रेम करते. आणि काय स्वार्थ असतो महाराज? 18 वर्ष झाले, लग्न लावून दिलं ना महाराज, मुलीला बापाकडून एका साडीची सुद्धा अपेक्षा नसते. विठाला मुलीचं किती प्रेम असतं ऐका बरं. एक छोटस कुटुंब होतं, 4 जण परिवारामध्ये राहत, 4 जण कुटुंबामध्ये राहत होते. पत्नी पती, एक मुलगी होती 7 वर्षाची आणि मुलगा होता 10 वर्षाचा. लक्ष देऊन ऐका, एकदम सुखी कुटुंब होतं. पण आयुष्यामध्ये असे दिवस येतात, आजची रात्र सुखामध्ये आहे पण उद्याची रात्र सुखामध्ये असेल का दुःखामध्ये असेल सांगता येत नाही महाराज. हे सुख दुःखाचं जग आहे बरं महाराज. आपण म्हणत असतो महाराज, अहो माझ्यासारखा सुखी या जगात नाही. पण मी असं म्हणतो, या जगामध्ये देवाच्या बापाला सुद्धा सुख मिळालं नाही महाराज, त्याला सुद्धा दुःख भोगावंच लागलं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची काही आणि दुःखाचे काही दिवस येत असतात. पण याच्यामध्ये फरक असा आहे, माणसाच्या जीवनातले सुखाचे दिवस हे लवकर निघून जातात महाराज, आणि माणसाच्या जीवनातले दुःखाचे दिवस कटत नाही. आणि आपलं दुःख हे कधी पण कोणापाशी सांगत जाऊ नका बरं महाराज. आपल्याला झालेलं दुःख हे कुणापाशी सांगत बसत जाऊ नका. कारण सांगू का, प्रत्येकाच्या घरात साखर असते का नाही सांगता येत नाही, पण प्रत्येकाच्या घरात मीठ मात्र असतंच महाराज. बरोबर आहे? आणि जखमीवर मीठ जास्त टाकल्यावर जास्त त्रास होतो का साखर टाकल्यावर?
काही लोक असे असतात आपलं दुःख आपल्या जवळ बसून रडून ऐकतात महाराज, रडून असं वाटतं बस हा माझ्या दुःखामध्ये सहभागी आहे. पण आपण तिथून निघून गेलो की आपलं दुःख कोणाला तरी हसून सांगतात, म्हणून आपलं दुःख कोणालाही सांगत बसत जाऊ नका. मी तर कीर्तनामध्ये नेहमी भीमराव बाबा एक वाक्य सांगत असतो, माणसाला झालेलं दुःख माणसाने एखाद्या जीवाला सांगितल्यापेक्षा माणसाला झालेलं दुःख माणसाने गावातल्या मंदिरातल्या देवाला येऊन सांगितलं पाहिजे. जीवनाचं कल्याण होतं महाराज. एक छोटंसं कुटुंब होतं, सर्व दिवस सुखामध्ये होते. मुलीचं प्रेम सांगतोय बरं, सर्व दिवस सुखामध्ये होते. पण एक दिवस त्या माणसाच्या मित्राचा बर्थडे होता. शेतामध्ये जायचे, रोज मायबाप कष्ट करायचे, मुलं शाळेमध्ये जायचे. आणि एक दिवस त्याला फोन आला रात्री 8 वाजता त्या माणसाला, बरं का, अरे बाबा आपल्या मित्राचा वाढदिवस आहे, चल धाब्यावर पार्टी करायला जायचं. त्याने सांगितलं बाबा माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी काय मांसाहार करत नाही, मी दारू पित नाही, जात तुम्ही बर्थडेची पार्टी करून या. त्याने सांगितलं अरे बाबा दारू प्यायला जायचं कुठं आहे, कोणाला, ऐका बरं इथून सुरुवात असते. अरे दारू प्यायला नाही जायचं, फक्त आपल्याला केक कापायचा. त्यांनी सांगितलं, त्याने सांगितलं बाबा मित्र आहे म्हटल्यावर जावं लागणार. तो गेला, धाब्यावर गेले, मस्त त्यांनी जेवण वगैरे केलं बरं का, चपाती भाजी खाल्ली. आणि चपाती भाजी खाल्ल्याच्या नंतर त्याच्या मित्राने दारू घेतली आणि तो असा दूर बसला होता. ऐका बरं संसार कसा आपला व्यसनाकडे जातो. तो असा दूर बसला होता, पण त्याच्या मित्राने त्याला आवाज दिला, अरे अरे ये म्हणजे थोडीशी घे. त्याने मला सांगितलं नाही रे बाबा, माझी पत्नी रोज शेतामध्ये काबाड कष्ट करते, माझ्या मुलांना मला मोठं करायचंय, मोठं ऑफिसर बनवायचंय, मला ती व्यसन नको, तुम्ही घ्या, तुमचे काय बिल होईल ते मी देते. पण परत त्याच्या मित्राने त्याला प्रार्थना केली, अरे काही काळजी करू नको, पैसे नाहीत ना तुझ्याकडे, इकडे आम्ही पैसे देतो, फुकट पी, पण टेन्शन घेऊ नको. महाराज मित्रांनी आग्रह केला म्हणून तू त्या जवळ आला आणि बस फक्त अर्धी बॉटल दारू पिली. किती, ऐका बरं, माझा शेवट खूप पुढे आहे. अर्धी बॉटल दारू पिली, बस आता घरी गेला. आयुष्यामध्ये पहिल्यांदा दारू पिली होती, घरी गेला आणि जेव्हा घरामध्ये पत्नी झोपलेली होती, महाराज दिवसभर काबाड कष्ट करून आलेली पत्नी जेव्हा झोपलेली होती, दरवाजामध्ये आला, चालता येत नव्हतं, घरामध्ये गेला, पत्नीने पाहिलं, अरे बापरे आज माझ्या संसारामध्ये कोणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न केलाय. दारू म्हणजे विष महाराज, संसारातलं खरं विष कालवण्याचा प्रयत्न केलाय. पत्नी घराच्या बाहेर आली, त्याला धरलं. पत्नीचा आधार देत असते महाराज नवऱ्याला, दुसरं कोणी देत नाही बरं का. हात धरलं, त्याचा आतमध्ये गेलं, त्याला आंघोळ घातली, झोपी घातलं. जाऊ द्या, वाटलं एक दिवस पिली असेल, बर्थडेची पार्टी आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी नवरा गेला, त्याच मित्राने परत दारू पाजली. तिसरा दिवस गेला, असं करत 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 महाराज त्याला दारूचं व्यसन लागलं. एवढं व्यसन लागलं की दारू शिवाय त्याचं जगणं अशक्य झालं. एवढी दारू प्यायचा, रोज दारू प्यायचा. पण एक दिवस असं झालं, त्याची पत्नी शेतामध्ये गेली, रात्री आरामाला झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपल्या पत्नीला सकाळी सकाळी उठवलं, दारू पिण्यासाठी पैसे दे. आता तिने सांगितलं लेकरांची फी भरायची आहे, मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, पण दारू पिऊन आला आणि एवढं पत्नीला मारलं, एवढं पत्नीला मारलं की बस तिचे केस धरले, रस्त्यावर ओढत ओढत आणलं, अंगावरचे कपडे फाटले, सर्व गाव बघत होतं, एवढं मारलं. पण ऐका बरं, एवढं मारून सुद्धा आपल्या पतीच्या विरोधात जात नाही ना, तिला पत्नी म्हणतात महाराज. अहो पती कसाही असू द्या आणि पती कसाही असू द्या, ऐका बरं, एकच शब्द आहेत पण अर्थ दोन आहेत. पती कसाही असू द्या आणि पती कसाही असू द्या, पण कशाही पतीवरची प्रेम करते ना, तिलाच खरं पतिव्रता म्हणतात. विठ्ठला दारू पिली महाराज, दारू रोज दारू प्यायचा, रोज दारू प्यायचा. आणि ऐका बरं, ज्या माता माऊलीचं सौभाग्य म्हणजे ज्या माता माऊलीचा नवरा जर दारू पित असेल ना महाराज, ती माता माऊली अशी जर कधी मंदिरामध्ये आली तर ती माता माऊली देवाच्या समोर बसून कधी स्वतःसाठी काहीच मागत नाही. ती माता माऊली स्वतःच्या मुलासाठी काही मागत नाही, अहो लेकरा बाळासाठी काहीच मागत नाही. ती फक्त देवाला एकच प्रार्थना करत असते, देवा, अरे देवा, पुण्या गावातल्या लोकांची माझ्या संसाराला नजर लागली आणि माझा नवरा दारू प्यायला लागला, देवा माझ्या कपाळावरचं कुंकू जोपर्यंत सलामत आहे ना तोपर्यंत लोक मला किंमत देणार. देवा फक्त तुला एकच प्रार्थना करते, देवा माझ्या कपाळावरचं कुंकू सलामत राहू दे, एकच प्रार्थना करत असते महाराज. ती बाई देवाला सांगत असते, बरं महाराज, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. कपाळाचं कुंकू माझ्या
जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. ती माता माऊली रोज मार खायचा, एक दिवस पैसे दिले नाही म्हणून त्याने केस धरले, रस्त्यावर उडत उडत आणलं, एवढं मारलं महाराज की बस तिच्या अंग सर्व लाल झालं आणि निघून गेला दारू पिण्यासाठी. ऐका बरं मुलीचं प्रेम सांगतो. 10 मिनिटांमध्ये त्याचा शाळेमधून मुलगा आला. ऐका बरं, शाळेमधून मुलगा आला आणि मुलाने जमिनीवर पडणाऱ्या आईला उठवलं, सांगितलं आई अगं कुणी मारलं तुला, तुझ्या अंगावरचे कपडे कस काय फाडले, तुझे केस कस काय विस्कटले. तर त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं बाळा अरे आजपर्यंत तुझे बाबा मला घरामध्ये मारायचे रे, कधीच वाईट वाटलं नाही बाळा, आजपर्यंत तुझे बाबा मला घरामध्ये मारत होते, कधी वाईट वाटलं नाही, पण आज तुझ्या बाबांनी माझे केस धरत मला रस्त्यावर उडत आणलं आणि एवढं मारलं पण सर्व लोक बघत होते पण मला कोणीच धरण्यासाठी आलं नाही. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं आई अगं आई काळजी करू नको आई, मी जेव्हा मोठा होईल ना आई मी माझ्या बापाचा बदला घेईन. काय म्हटला मुलगा, काय म्हटला माता मावल्या, काय म्हटला, मी माझ्या बापाचा बदला घेईन. पण 10 मिनिटांमध्ये 7 वर्षाची चिमुकली पहिलीच जाणारी मुलगी धावत आली, आईच्या जवळ आली, आईला उठून बसवलं, आईच्या चेहऱ्यावर असा हात फिरवला, आईचे अश्रू पुसले आणि त्या आईला विचारलं आई काय झालं ग तुला रडायला, का रडते तू, कुणी कपडे फाडले. त्यावेळेस त्या आईने सांगितलं अगं ताई अगं आजपर्यंत तुझे बाबा मला घरात मारायचे, कधी वाईट वाटलं नाही, पण आज तुझ्या बाबांनी माझे केस धरले, मला उडत उडत रस्त्यावर आणलं आणि माझे सर्व कपडे फाडले, मला खूप मारलं. त्यावेळेस त्या चिमुकल्या मुलीने आईचे डोळे पुसत आईच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि त्या मुलीने आईला सांगितलं आई काळजी करू नको आई, काही दिवस जाऊ दे, माझे बाबा एक ना एक दिवस तरी सुधारतील. काय म्हणते मुलगी हो, माझे बाबा एक ना एक दिवस तरी सुधारतील. आणि पोरग काय म्हटलं, काय म्हटलं, विसरले का एवढ्या लवकर, विसरू नका, घरी घेऊन जा महाराज. विठाला विठाला विठाला. मग ज्या बापाने आपल्या मुलासाठी लाखो रुपयाची प्रॉपर्टी कमावली तो मुलगा आपल्या बापाला जास्त प्रेम करतो का मुलगी प्रेम करते. इथं बसलेल्या बापाला चांगला अनुभव असेल महाराज. म्हणून या जगामध्ये सर्वांवर प्रेम करणारं एकच पात्र आहे ते म्हणजे मुलगी. विठाला विठाला आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक तरी बहीण पाहिजे बरं महाराज. ज्याच्या जीवनामध्ये बहीण नाही ना महाराज, आजच्या जीवनामध्ये आजच्या दिवसात त्याला जेवढा त्रास होत असेल ना तेवढा त्रास कोणालाच नसेल. आणि ज्या बहिणीला या जगामध्ये भाऊ नसेल ना त्या बहिणीला आजच्या दिवशी जेवढा त्रास झाला असेल एवढा त्रास कोणा कधीच होत नसतो. पण एक सांगतो बरं, एखाद्या भावाला जर जीवनामध्ये बहीण नसेल ना तर मी सांगतो रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही मुक्ताईनगरला जा, मुक्ताबाईला राखी बांधा, तुमचं जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या बहिणीला एखाद्या बहिणीला जर भाऊ नसेल तर अहो या जीवाच्या आमच्यासारख्या भावाच्या काय किती मागे लागतं महाराज. भाऊ देऊन देऊन काय देतो, 100 रुपये, लय झालं तर साडी, बरोबर. 10 वर्ष भावा बहिणीचं प्रेम राहतं महाराज. एखाद्याची बहीण जर गरीब कुटुंबामध्ये गेली आणि भाऊ जर श्रीमंत असला ना तर भावाला बहिणीच्या घरी जाण्याची सुद्धा लाज वाटते. असे काही बरेच लोक या जगामध्ये आहेत. विठाला विठाला. एखाद्या बहिणीला भाऊ तर माझं या कीर्तनातलं एक वाक्य घेऊन जा, एखाद्या बहिणीला जर भाऊ नसेल तर मी तुम्हाला माझ्या कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरून सांगतो रक्षाबंधनच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही गाडीमध्ये बसा आणि आळंदीला या. ऐका बरं, आळंदीला या आणि आळंदीला आल्याच्या नंतर सकाळी ज्ञानोबाराच्या दर्शनाला जा आणि ज्ञानोबारांच्या समाधीवर तुम्ही एक राखी ठेवा. तुमच्या जीवनातली सर्वात पवित्र रक्षाबंधन त्या दिवशी घडेल महाराज. अहो जीवाला भाऊ बनवून कोणाचं दुःख हलकं झालंय, साधू संतांना नाही तर देवाला आपलं बनवा, जीवनाचं कल्याण होतं. विठाला विठाला. म्हणून आजच्या पवित्र सणानिमित्त सर्वांनी रक्षाबंधनच्या दिवशी एवढ्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आता या शुभेच्छा तर सकाळी पाहिजे असतात, बरोबर. जवळपास आता रक्षाबंधन संपत आले ना महाराज, आता 2 तास झाली, 12च्या नंतर उद्या काही किंमत नाही. पण आपल्या मराठवाड्यामध्ये अशी परंपरा आहे, एखादा भाऊ जर रक्षाबंधनच्या दिवशी नाही जाऊ शकला तर बैल पोळ्यापर्यंत राखी बांधायला काही हरकत नाही. म्हणून आजच्या रक्षाबंधनच्या दिवशी एवढं सुंदर आपण नियोजन केलं. एकच उदाहरण सांगतो, आजच्या जगामध्ये
बहीण एवढी महत्वाची आहे. हे अशी लौकिक उदाहरणं सांगितल्यापेक्षा अलौकिक उदाहरण सांगतो तुम्हाला विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या जीवनात. मी तुम्हाला जाणीव करून देतो. आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला असेल, कुणी वाचला आतापर्यंत ज्ञानेश्वरी? हातवर करा बरं. ज्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल हातवर करा हातवर मोकळ्या मनात. काय तुमच्यावर केस गीस नाही टाकणार, हे काय राजकारणातला विषय नाही बरं, हे कीर्तनातला विषय. हातवर करा, हातवर करा. कोणीच नाही का? एवढं वर्णन केलं मी तुमचं, एवढं नाव घेतलं चार की, पण तुम्ही एक नाही. ऐका बरं मायबाप, ऐका बरं. विषय निघला म्हणून जाऊ दे, हसण्याचा विषय. असं म्हणतात की मरणाच्या अगोदर माणसाने एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. हे वाक्य माझं घरी घेऊन जा. या जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, पण नामदेवराय असे म्हणतात सर्व ग्रंथांपैकी सर्वात श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी शेवटचा स्वार्थ आहे ना महाराज, तोपर्यंत एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. एकदा तरी पारायण केलं पाहिजे. ही ज्ञानेश्वरी किती श्रेष्ठ आहे सांगू का? आता आम्ही आळंदीमध्ये राहतो, रोज दर्शनाला जातो बरं का मी. रोज किती श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे, रोज दर्शनाला जातो. पण प्रत्येक रविवारी, मागच्या 2 महिन्यातला विषय बरं का भीमराव बाबा, मी प्रत्येक रविवारी दर्शनाला गेलो की सकाळी एक पुण्यातला इंजिनिअरिंगला ड्युटी करणारा मुलगा पारायणाला येत होता बरं. काय का बरं घडलेलं या. मी 4 रविवार जाऊ दिले, 1 महिना जाऊ दिला. तो प्रत्येक रविवारीच यायचा बरं का, मधातल्या कोणत्या दिवशी नाही, फक्त रविवारी यायचा आणि दिवसभर पारायण करायचा. तिथंच हॉटेलवर काहीतरी खायचा आणि दिवसभर पारायण करायचा. 5वा रविवार गेला, पण 6व्या रविवारी मला राहवलं नाही. मी सहज विचारलं 6व्या रविवारी, का रे दादा कुठे राहतो म्हटलं. त्यांनी सांगितलं महाराज मी पुण्यामध्ये राहतो. आता पुणे म्हटलं की थोडीशी सिटी आहे, तिथल्या लोकांना जास्त वेळ भेटत नाही. त्याला विचारलं का रे तू पुण्यामध्ये राहतो, काय करतो? त्यांनी सांगितलं महाराज मी इंजिनियर आहे. वय त्याचं जवळपास 30 वर्ष असेल, इंजिनियर आहे. मग त्याला म्हटलं का रे तुला पेमेंट किती? त्याने सांगितलं महाराज मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे, लाख रुपये पेमेंट जवळपास पडते. मी त्याला विचारलं इंजिनिअरिंगचा अभ्यास जगामध्ये सर्वात हार्ड आहे बरोबर, सर्वात अवघड अभ्यास आहे. तुला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. त्यांनी सांगितलं महाराज अहो 7 दिवसामध्ये मी एकही तास असा जाऊ देत नाही की अभ्यास करत नाही. डे नाईट अभ्यास करतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार पर्यंत अभ्यास करतो. मग त्याला मी सहज विचारलं का रे तू 7 दिवस अभ्यास करतो रात्रंदिवस, मग एक दिवस तुला आराम करा वाटत नाही? काय म्हणलो मी, 7 दिवस तू अभ्यास करतो, मग एक रविवार तुला अभ्यास करायला आराम मिळतो, तुला आराम करा वाटत नाही का? तर त्यावेळेस त्याने सांगितलं महाराज अहो मला 7 दिवस अभ्यास करून जेवढं समाधान मिळत नाही, 1 महिनाभर ड्युटी करून लाख रुपये अकाउंटला येतात, त्यावेळेस जेवढं समाधान मिळत नाही ना, त्यावेळेस फक्त रविवारी 1 दिवस ज्ञानेश्वरी वाचली की तेवढं समाधान माझ्या पदरामध्ये पडतं. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठल पण आता थोडं मागे चला. ही ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? तुकाराम महाराज बरोबर, कृष्ण महाराज डवळे. आपला एवढा अधिकार कुठे महाराज? आपल्याकडून ज्ञानेश्वरी वाचना झाली हे तर आपलं लई पुण्य. कुणी लिहिली सांगा बरं एकदा. बोलता येत नाही का इकडे मागच्यांना? कोणी लिहिली
संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर का आता ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. पण ऐका बरं, ही जी ज्ञानेश्वरी लिहिली ना, ही ज्ञानेश्वरी सुद्धा एका बहिणीच्या आशीर्वादाने तयार झाली. तिचं नाव म्हणजे संत मुक्ताबाई महाराज. अहो, ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये आज ज्ञानोबाराय एवढे मोठे आहे. किती मोठे आहेत ज्ञानोबाराय सांगू का? आज ज्ञानोबारायांना जाऊन 750 वर्ष पूर्ण झाले. किती? 750 वर्ष जवळपास पूर्ण झाले. पण एक सांगू का, 750 वर्षानंतर आपण सुद्धा अजून ज्ञानोबारायला विसरलो नाही महाराज. मला तुम्ही सांगा, आपल्या घरातलं एखादं म्हातारं वारल्याच्या नंतर आपण त्याला सावडायला जातो, लोक रडत असतात. आपण विचारतो का हो किती दिवस जगलं म्हातारं? काय म्हणतो? किती दिवस जगलं म्हातारं? तर त्या घरातले लोक सांगतात महाराज अहो 110 वर्ष जगलं. किती सांगतात? 110 वर्ष. पण ऐका बरं जाणीवपूर्वक, 110 वर्ष जगलेलं म्हातारं जेव्हा मरतं ना महाराज, त्यावेळेस तालुक्यातले, जिल्ह्यातले, गावातले, गल्लीतले एका महिन्यात त्या म्हाताऱ्याला विसरून जातात. किती? 110 वर्ष जगलेलं म्हातारं, पण लोक त्याला एका महिन्यात विसरून जातात. पण माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय फक्त वयाचे 22 वर्ष जगले, पण 750 वर्ष झाले अजून त्यांचं नाव घ्यावं लागतं. याचं कारण सांगू का? ज्ञानोबाराय 22 वर्ष जगले, पण म्हातारे 110 वर्ष जगलं, पण म्हाताऱ्याचं नाव का निघत नाही आणि ज्ञानोबारायचं नाव का निघतं सांगू का? म्हातारं 110 वर्ष जगलं, पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं. म्हातारं 110 वर्ष जगलं, पण स्वतःच्या कुटुंबासाठी जगलं. पण माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय वयाचे 22 वर्ष जगले, पण 22 वर्षाचा क्षणोक्षण समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला. म्हणून ज्ञानोबाराय जिवंत केलं. ज्ञानोबाराय एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत. आज आपल्या घरामध्ये आपल्या आजोबाचा, खापर पंजोबाचा कुणाचाच फोटो नसेल. ऐका बरं, कुणाचाच फोटो नसेल, पण आज आपल्या घरामध्ये ज्ञानोबारायचा फोटो आहे महाराज. ज्ञानोबारायचा फोटो आहे. कारण आज ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ना, ती ज्ञानेश्वरी मुक्ताबाईच्या आशीर्वाद घेऊनच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. बरं, ज्ञानोबारायच्या आयुष्यामध्ये बहीण जेवढी महत्वाची आहे ना, तेवढीच बहीण आपल्या सुद्धा जीवनामध्ये महत्वाची आहे. मी तर असं म्हणतो, जर मुक्ताबाई झाली नसती ना सोपन दादा, भीमराव बाबा मुक्ताबाई झाल्या नसत्या तर आपल्याला ज्ञानोबाराही कळाली नसती आणि ज्ञानेश्वरी सुद्धा कळाली नसती. कारण ज्ञानेश्वरी लिहायच्या अगोदर एक टाटीचा प्रसंग आहे महाराज. ज्ञानोबाराय मधुकरी मागून आले, पण कुणीच मधुकरी दिली नाही. म्हणून ज्ञानोबाराय कुटीमध्ये जाऊन बसले. ज्ञानेश्वरी लिहिली नव्हती, पण त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबाराय कुटीमध्ये जाऊन बसले आणि एक चिमुकली बहीण ज्ञानोबारायांची ज्ञानोबारायांना प्रार्थना करायला लागली. योगी पावन मनाता, योगी पावन मना,
ताटे उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा माऊली. आज ज्ञानोबरांच्या जर मुक्ताबाईने ज्ञानोबरांना प्रार्थना केली नसती ना तर ज्ञानोबरांच्या ताटी उघडली नसती तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नसती. म्हणून ज्ञानोबराय आज आयुष्यामध्ये जे काही आहे ते फक्त एका बहिणीमुळे आहेत. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नातं कोणतं असेल तर ते बहीण भावाचं. विठ्ठला आणि आज पवित्र सणाच्या निमित्ताने आपण या कीर्तनाचं आयोजन केलं आणि आता आपण थोडंसं अभंगाचं चिंतन करू. सर्वांनी एकदा टाळी वाजवून भजन करा. विठ्ठला विठ्ठला माझी भाषा तर समजते ना तुम्हाला? नाहीतर पूर्ण कीर्तन होईल आणि मग म्हणसाल महाराज तुमची भाषा आम्हाला समजत नव्हती कारण हे नांदेड वादीवर थोडा मारा. बरोबर आहे. आता जवळपास तुम्ही नांदेड मध्ये येता. मी कीर्तन घेताना असं म्हणत होतो सर्वांना की आमच्या हिंगोली भागात पण जसा प्रवास चालू झाला ना हिंगोलीचे पण नांदेड भागात वाटतं कारण हिंगोली 60 किलोमीटर नांदेड 30 किलोमीटर. कोणत्या भागात महाराज? नांदेड भागात जास्त आहे. आता तुम्ही इकडे जात असाल ना बरोबर जास्त मार्केट आहे का बरं? भाषेमध्ये एवढे फरक आहे श्रीराम भाऊ, एवढे फरक आहे. आता आमच्या इकडे काय म्हणतात मले तुले, काय म्हणतात मले तुले. त्यांना नगर भागामध्ये गेले की जरासं मग वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात. आता नांदेड भागामध्ये जर कीर्तनाला महाराज याला तर नांदेडमध्ये गेल्या वर्षी मी कीर्तनाला आलो. माझं जीवनातलं सांगतो बरं. त्यांनी मला फोन केला म्हणले महाराज. म्हणलं बोला. त्यांची भाषा आमची महाराज नांदेड म्हणल्यावर काय महाराज कुठपर्यंत आले काय म्हटले ते कुठपर्यंत आले आल्या कोणाला म्हणतात सांगा ना बाबा कोणाला म्हणतात? आता यांना विचारू का तुमचं म्हणजे तुम्हाला विचारावं लागेल का बरोबर काय? काय म्हणतात बाया बाया काय म्हणतात तुम्ही कुठं गेल्या कुठं आल्या बरोबर का नाही? महाराजा माता मावले एवढ्या संस्कृती सांभाळताना तुम्हाला एक जाणीव करून देतो. या माता मावल्यासारखी संस्कृती आपल्या महाराष्ट्रात देशात तुम्ही सांभाळता. त्यांचा मोठेपणा काय सांगतो त्यांना आरक्षण म्हणून नाही बरं महाराज पण आज आपल्या माणसापेक्षा त्यात जास्त आहेत. एसटी मध्ये माणसाची गर्दी कमी माता मावल्याची जास्त असते. फुकटे म्हणून नाही पण फिरायचाही नाद असतो महाराज. गावात जर एखाद्या ठिकाणी भांडण झालं तर फक्त एखाद्या बाईला माहीत होईल ना महाराज. काय म्हणतो मी एखाद्या बाईला माहीत होईल द्या पण त्या काळजी एवढी घेतात एकीच्या घरी जातात. शांताबाई माहित आहे का? शांताबाई तर माहित असून म्हणते मला काही माहित नाही. सगळं गावाचं माहित असतं महाराज. माहित आहे का तुला? नाही नाही मग आई काय तुला एक गोष्ट सांगते पण कोणाला सांगू नको. काय म्हणते? तुला एक गोष्ट सांगते काही सांगू नको. तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते. बऱ्या म्हणजे फुटाणा नगरीला आग लागली पण या कीर्तनापुरतं झालं बरं. पण माता मावल्यासारखी संस्कृती खरंच कोणी सांभाळत नाही. तुमचं सांगता वट पौर्णिमा करता का तुम्ही? काय करता वडाच्या दिवशी? वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेऱ्या मारता. ज्या माता मावल्या झाल्या त्या बोला बरं का. तुम्ही वडाला गरकी घालता कशासाठी? 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 आज पती मला 7 जन्म मिळावा म्हणून तुम्ही काय करता वडाला? बोला ना येऊ तिकडं. काय म्हणता तुम्ही? आज पती मला 7 जन्म मिळावा म्हणून तुम्ही काय करता वडाला गरकी घालता. पण मला असं सांगा आज पती 7 जन्म मिळावा म्हणून पत्न्या वडाला गरकी घालतात पण आपल्या पुरुष मंडळी काय करतात? यांना जर म्हटलं वडाला गरकी घाला घालतात का माणसं? तुमच्या इकडे घर बांधलेलं परवडते बरं का. गावाकडे इकडे आलेलं आहे का बरं? ऐका माता मावल्या 7 तरी घालतात त्याच्यासाठी आज पती मला 7 जन्म मिळावा म्हणून. पण माय पुरुष मंडळीचा विचार केला तर पुरुष मंडळी असे काही आहेत महाराज ज्यांना जर म्हणलं हीच बायको मिळवून एखाद्या लिंबाल गरकी घाल ती लिंबा खाली बसून पार्टी करत पण गरकी घालणार नाही. या जगामध्ये खरी संस्कृती कोणी सांभाळली तर फक्त माता मावल्या. कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईपासून तर आजच्या प्रत्येक माता मावलीपर्यंत. आजच्या सेवेकरिता घेतलेला अभंग नाथ. या अभंगामध्ये नाथ बाबा भगवंताचा स्वभाव सांगतात.
भगवंताचा स्वभाव कोणासाठी सांगितला असेल? आता हे खरं खरं तर आता चालू झालं बरं. आता आपलं एक परम प्रयोजन रक्षाबंधन होतो म्हणून तो विषय घेतला आहे का बरं? लक्ष ज्याला भगवंताचा परमार्थ करायचा आहे त्याला भगवंताचा स्वरूप म्हणजे स्वभाव माहित पाहिजे. बरोबर. नाथ महाराज भगवंताचा स्वभाव सांगतात. कशासाठी? भगवंताचा स्वभाव प्रत्येकाला माहित व्हावा आणि प्रत्येकाने परमार्थ करावा. आज बाबा या जगामध्ये एवढा परमार्थ वाढवा. पूर्वी तुमच्या सप्ताह होतो का? सप्ताह एक सप्ताह होतो का? दोन एक सप्ताह होतो. बरोबर. या महाराष्ट्रामध्ये भीमराव बाबा आपण फिरतो महाराज, या महाराष्ट्रात असे काही गाव आहेत त्या गावामध्ये 5-5, 6-6 सप्ते होतात. एका गावात 5-5, 6-6 सप्ते होतात. तुमच्या गावात काही वर्ष अगोदर किती वर्ष झाली सप्त्याला तुमची परंपरा? भरपूर दिवसाची. बरोबर. पण आजही ती परंपरा जोपासतात. बरोबर. पण याच उलट सांगतो काही गावामध्ये 10-10 सप्ते झाले आणि 2 वर्षात त्या गावात एकही सप्ताह राहिला नाही. पण या जगात असे काही गाव आहेत एवढा परमार्थ टिकवून ठेवला की काही सप्त्याला 500-500 वर्ष झाली महाराज, अजून सुद्धा परंपरा ते टिकवून आहे. मी असं म्हणतो, काही लोक आम्हाला म्हणतात महाराज आम्हाला सप्ताह करायचा पण खर्च लय लागतो महाराज. माझा विषय आहे की या जगामध्ये परमार्थ केला पाहिजे. प्रत्येक जणांनी परमार्थ केला पाहिजे आणि प्रत्येकाचा परमार्थ वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा परमार्थ आता तुम्हाला सोपं सांगतो. बरं. मुलाच्या जीवनातला परमार्थ आई वडिलांची सेवा. लक्ष द्या. पत्नीच्या जीवनातला परमार्थ आपल्या पतीची सेवा. ज्या माता माऊलीने आपल्या पतीची सेवा केली तिला देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, एकच वाक्य सांगतो, ऐका बरं. संसारामध्ये हसा. ऐका बरं. संसारामध्ये हसा, परमार्थामध्ये रडा, अंगणात टाका सेनाचा सडा, रोज मालकांच्या पाया पडा म्हणजे होणार नाही जिंदगीचा राड. हेच परमार्थाचं सत्य आहे महाराज. आपला पती हाच परमेश्वर म्हणून जर दर्शन घेतलं ना तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुम्हाला मंदिरात येण्याची गरज नाही. तो मंदिरातलं देव मंदिर सोडून तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण आता महाराज कीर्तन झाल्यावर काही माता मावली म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं मालकाचे पाया पडायचे. पण काही माता मावली महाराज अहो संध्याकाळी आमच्या मालकाचे पाय दिसत नाही, ते लेझिम खेळत घरी. अहो लेझिम खेळत नाही, दांडिया जरी खेळत आला तर त्याचे पाय धरायचे. कारण पती हा परमेश्वर असतो महाराज. ऐका बरं. परमार्थ पत्नीच्या जीवनातला परमार्थ कोणता? आपल्या पतीची सेवा. माझ्या जीवनातला परमार्थ मी कीर्तन करणं हा परमार्थ. सोपान महाराजांच्या जीवनातला परमार्थ मृदंग वाजवणं. भीमराव बाबाचा परमार्थ त्यांच्या जीवनातला परमार्थ. असंच माझं कीर्तन झालं बरं का त्या मारेगाव आहे ना, मारेगाव त्याच्या पलीकडे कीर्तन होतं. आता आपल्या हनुमान जन्म मी अभंग घेतला रात्री. परमार्थ आहे माझा. आता परमार्थ शब्दाने अभंगाची सुरुवात म्हणून मी परमार्थ सांगितलं. एवढा परमार्थ सांगितला सोपान दादा एकही माणूस सोडलं नाही. प्रत्येकाचा परमार्थ सांगितला. पण कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याकडे एक माणूस आला. ऐका बरं आता खूप गोड सांगतो. एक माणूस आला कीर्तनात नव्हता म्हणतो. कीर्तन झाल्यावर आला आणि त्याने माझा हात धरला. महाराज मी घाबरून जरा म्हणलं आपलं काही चुकीचं गेलं असेल तर. त्याने सांगितलं महाराज तुम्ही प्रत्येकाचा परमार्थ सांगितला पण एखाद्या श्रीमंत माणसाच्या जीवनातला परमार्थ का नाही सांगितला? हे पण बरोबर आहे बरं महाराज. सध्या कलियुगामध्ये श्रीमंत माणसाच्या जीवनातला परमार्थ सांगणं खूप महत्त्वाचं. तुमच्या गावामध्ये सप्ताह असतो. सप्त्याची वर्गणी कोण मागतो? पावती बुक कोणाकडे असतात? मामा वर्गणी कोण मागतो? तुम्ही सर्व सप्ताहाचे कार्यकारी. मला तुम्ही सांगा, सप्ताहाची वर्गणी मागत असताना तुम्हाला सर्वात अगोदर वर्गणी गरीबाची भेटते का श्रीमंताची? एकदम खरं बोला. एकदम खरं. झूठ बोले कौवा काटे. काय म्हणतो मी? झूठ बोले कौवा काटे. श्रावण महिना आहे. झूठ बोले कौवा काटे नाही, नागोबा काटे. श्रावण महिना आहे ना महाराज, खोटं नाही बोलायचं. कोणाची वर्गणी भेटते अगोदर? गरीबाची. आपण काय करतो? पावती घेतो आणि एखाद्या गरीबाच्या घरी जातो. रामभाऊ म्हणजे रोजगार काम करणारा असतात बरं महाराज. रामभाऊ अरे सप्ताह आहे आपल्या गावामध्ये, वर्गणी द्या. रामभाऊ घरामध्ये जातो. रोज मजुराने पैसे आणलेले असतात बरं. रामभाऊ 500 रुपये आणतो आणि आपल्या हातामध्ये देतो आणि आपण काय करतो? पावती लिहितो. तर रामभाऊ काय म्हणतो माहिती का? गरीब का? गरीब रामभाऊ अहो काय करायची? पावती राहू द्या, देवाने दिले, देवाला द्यायचे. कोणाचं उत्तर आहे? गरीब.
पण तेच पावती घेऊन आपण जेव्हा श्रीमंताच्या दारात जातो, आवाज येतो, सावकार, ओ सावकार. सावकार येऊन हाकत ऐकतच नाही मग आतूनच बोलला, काय म्हणता? अहो बाहेर येतात आहे. कोणत्या मंदिरात नाही? गावात मंदिर कोणत्या असतात हे का त्याला माहित नाही? पण काड्या श्रीमंताचं बरं का. मग काय करा आपण सांगा, हो सत्ता आहे गावामध्ये, सत्ता. बरोबर. मग मोठे कीर्तनकार लावले असते, गायनाचार्य कोण लावलं? काकडा कोण म्हणणार आहे? काकडा कोणत्या टायमाला असते? हे घरी वाकड झालेलं असते त्या टायमाला. कोणत्या टायमाला असते? 4 वाजता असते का दुपारा हे बी माहित नसते. पण ती विचारणार. मग विचारते, बरोबर किती खर्च आहे सत्याचा? कार्यकर्ते सांगतात बुवा सत्याचा 5 लाख रुपये खर्च. मग पाटील म्हणते, अहो लिहा तुमच्या हाताने काय लिहायचं? काय म्हणतात सावकार? लिहा तुमच्या हाताने. पावती बुक घेऊन जे गेलेले असतात यांना काय वाटतं? आपण लिहाव 5,000, सावकाराला 10,000 द्यायचे असते तर 5,000 खोट आहे ना महाराज. हे काय नाही हो सावकार, तुमच्या हाताने जे काय लिहायचं तुमच्या हाताने. सावकार म्हणतो नाही, देवाने दिले देवाला द्यायचं तुमच्या हाताने द्या. गावकरी